हॅलो, वेलकम टू स्नेहा जर्नी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण केशरीवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि पुण्यातील 5वा मानाचा गणपती आहे, तर तो बघायला आलेलो आहोत. तर आता असेच आपण सर्व गणपती बघणार आहोत, जसं की सुवर्ण मंदिर म्हणजेच दुर्ग्याना मंदिरसुद्धा आहे. अजून कालभैरवांचं एक सुंदर असं प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे, तो एक देखावा बघणार आहे. अमरनाथ गुफा, आत्ता आलेलो आहोत अमरनाथ गुफा इथे, आणि वृंदावन, हे सगळे देखावे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर आता आपण नेक्स्ट काशीचा कोतवाल कालभैरवनाथांचा देखावा बघायला जाऊयात. असा पूजेचा मंत्र आहे. कालभैरव हे शिवाचंच रूप, त्याला दंडपाणी असेही म्हणतात. म्हणूनच त्याच्या हाती श्वान आहे. खंडोबा हे कालभैरवाचंच प्रतीक. त्याची 8 उपरूपे असून ती 8 दिशांचं संरक्षण करतात. शक्तिपीठांच्या स्थानी कालभैरवाचं मंदिर असतं. आपल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात 6 हात असलेली 10 अशी कालभैरवाची उग्रमूर्ती आहे. त्रिशूळ, गणपत असो वा तीर्थक्षेत्र, त्याची एक जन्मकथा असतेच. ब्रह्माशी झालेल्या वादातून शिवानं क्रोधित होऊन कालभैरवाला उत्पन्न केलं. कालभैरवानं शिवाच्या आज्ञेनुसार ब्रह्माचं एक शिर कापलं. तथापि या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव एका हातात शिर घेऊन गावोगावी संचार करू लागले. जिथं शिर गळून पडेल त्या ठिकाणी भैरवाचा पाप काहीसा गोळा होतो. भैरव काशी क्षेत्री आहे आणि शिर गळून पडतो. भैरव पापमुक्त झाल्यावर शिर पुन्हा जोडले. तर हा पण एक वेगळा असा बघण्यासारखा देखावा होता आणि सगळं त्यांनी स्टोरी सांगितल्यामुळं समजलं. आता जाऊयात आपण दुर्ग्याना मंदिर, जे अमृतसरमधलं सुवर्ण मंदिर आहे, त्याचेच प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण इकडे VIP पासेस घेतोय, तर पास घेऊन मग तसं जाऊ. गर्दी बघा, गर्दी खूप प्रचंड गर्दी आहे आणि एवढी ढकलाढकली गर्दी आहे. तर लहान मुलांना घेऊन येणार असेल तर प्लीज येऊ नका, कारण खूप गर्दी आहे. जर तुम्ही कपल आहात किंवा सिंगल आहात आणि तुम्ही फ्रेंडसोबत येत आहे, गर्दी सहन होऊ शकत असेल तरच या. आणि आतमध्ये गेल्यानंतर एवढं छान दर्शन होतंय, म्हणजे आपण लाईनला जेवढा वेळ थांबलो आहे ना, किंवा लाईनमधून, तर आत गेल्यानंतर सगळा थकवा वगैरे निघून जातो. एवढं सुंदर केलेलं आहे आणि बघता क्षणी एकदम सेम प्रतिकृती उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर इकडे DJ डान्स वगैरे चालू होता आणि आता आलो आहोत पुरणपोळी घर येते. तर म्हटलं मोदक आणि धपाटे खाऊन घेऊयात, भूक लागलीच होती तर, आणि सोबत पण घेतलं आहे. तर आता आपण खाऊन झालेलं आहे. आता जाऊया तांबडे जोगेश्वरीला. तर इथे एवढी गर्दी आहे त्यामुळं बाहेरून दर्शन घेतो आहे. आणि आता नेक्स्ट जे आहे तुळशीबागेत, तर जगन्नाथ मंदिर असं पूर्ण उभारण्याचा प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तर भगवान जगन्नाथ हे ओरिसाचे अद्वितीय देवता आहेत. म्हणजे इतर कोणत्याही प्रदेशात त्यांच्यासारख्या विष्णूच्या रूपाची पूजा होत नाही आणि तिन्ही जगाचा विश्वाचा स्वामी म्हटले जाते आणि एक भगवान श्रीकृष्णांचाच अवतार मानले जाते. तर ते लोक खूप छान असे पूजा वगैरे एकदम छान असते व्यवस्थित. तर आता इथे मराठी कलाकार आले होते, ते प्रवीण दर्डे आणि बाकीचे, त्यामुळं गर्दी होती. आत्ता आलो आहोत आपण वृंदावन येथे शनिपारला. इथे पण भरपूर गर्दी होती, लाईन होती. पण आतमध्ये गेल्यानंतर अप्रतिम असा सुंदर देखावा आहे. म्हणजे बघत बसावंसंच वाटतं. आणि खूप छान त्यांनी वृंदावनची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आपण बघूयात. तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्याचं पूर्ण इथं दाखवलेलं आहे. आणि मंदिरात जसं वृंदावनला आहे त्याचपैकी बरा थोडाफार भाग त्यांनी तसा करण्याचा प्रयत्न केला, पण खूप सुंदर केलेला आहे. तर गर्दी आहे, पण लहान मुलांसोबत जर जाणार असेल तर लहान मुलांना बघण्यासाठी खूप सुंदर आहे. आणि आपल्याला पण तिथं गेल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेते. तर ह्यावेळेस सगळेच देखावे खूप सुंदर आहेत. एकदम बघावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं असे. तर हे पण बघा, राधाकृष्ण किती छान केलेलं आहे. डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे. तर सगळेच देखावे असे खूप सुंदर केलेले आहेत. आणि पुण्यात गणपतीसाठी भरपूर अशी गर्दी आहे, त्यामुळं सगळ्याच ठिकाणचे पण देखावे बघता येत नाही आहेत, कारण की लाईन पण तेवढी आहे. मग लाईनलाच अर्धा एक तास वेळ जातो. तिथे गेल्यानंतर आत बघण्यात अर्धा तास जातो. त्याच्यामुळे मला जेवढे शक्य होतील तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केले. मी आमचे काही फोटोज व्हिडिओ इथे शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.